हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वीचा हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरचा थर्ड पार्ट पाहणार आहोत. बघा, हेल्थ अँड डिसीजच्या थर्ड पार्टमध्ये रेबीज. दिस इज अ व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॉबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. काय म्हटलं बघा, दिस इज अ व्हायरल डिसीज. हा काय व्हायरल आजार आहे आणि हा कशामुळं होतो? तर इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी यांच्या चावण्यामुळं होतो. इवन कॅटच्या चावण्यामुळं पण होऊ शकतो. अजून काय सांगितले? व्हायरस इंटर्स द ब्रेन वाया न्यूरॉन्स. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. आणि काय सांगितले की हे व्हायरस आपल्या शरीरामध्ये इंटर होतं आणि ब्रेन इंटर होतं आणि त्या रुग्णाला किंवा त्या पेशंटला हायड्रोफोबिया म्हणजे काय पाण्याची सर्वात जास्त भीती वाटणे हे या आजाराचं लक्षण आहे. इन दिस केस द विक्टम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. आणि या केसमध्ये पेशंटला किंवा विक्टमला काय होतं की सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? पाण्याची. रेबीज इज अ फेटल डिसीज. हुएवर फेटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्पटम्स. आणि हे सर्व लक्षणं दिसण्याच्या अगोदरच त्या रुग्णांनी काय करायला हवं की वॅक्सिनेशन करून घ्यायला हवं. सिम्पटम्स स्टार्ट टू ॲपियर विथिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. आणि कुत्र्यानं चावल्याच्या नंतर 90 ते 175 दिवसाच्या नंतर या आजाराचे लक्षणं दिसायला लागतात. बघा, सिम्पटम्स ऑफ रेबीज. आता या आजाराची लक्षणं काय आहेत? फिवर ऑफ 2 to 12 weeks म्हणजे त्या रुग्णाला ताप 2 ते 12 आठवडे असू शकतो. एक्सग्रेशन्स इन बिहेवियर, हायड्रोफोबिया. आणि त्या रुग्णाच्या वागण्यामध्ये खूप अचानक बदल येतो आणि त्याला पाण्याची भीती वाटायला लागते, हायड्रोफोबिया. बघा आता थर्ड पार्टमध्ये वाय द ॲनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेस शूड नॉट बी नियर द किचन. आणि ॲनिमल केजेस म्हणजे काय, पाळीव प्राण्यांचे जे पिंजरे आहेत किंवा त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते किचनजवळ का बरं नसतं? डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाय. आणि त्या लक्षणाच्या आधारावर आपण रेबीज झाला आहे असं आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता इन्फेक्शन डिसीज बघितले आपण. आता नॉन इन्फेक्शन डिसीज या थर्ड पार्टमध्ये आपण हेल्थ अँड डिसीज या लेसनच्या थर्ड पार्टमध्ये पाहणार आहोत. नॉन इन्फेक्शन डिसीज म्हणजे काय? संपर्काने किंवा संसर्गाने न होणारे आजार. डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शन डिसीज. म्हणजेच काय, जे काही असे आजार आहेत जे कोणाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाहीत त्याला आपण नॉन इन्फेक्शन डिसीज असं म्हणतो. सच डिसीज अराईज इन अ ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. आणि अशा प्रकारचे नॉन इन्फेक्शन डिसीजमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्येच ते इटसेल्फ इन्क्रीज होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला ते आजार होतात. बघा, फर्स्ट काय दिलं? कॅन्सर. अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे अनकंट्रोल किंवा अबनॉर्मल सेलची अचानक वाढ होते आणि त्यांना काय म्हटलं जातं की कॅन्सर म्हटलं जातं. ग्रुप ऑफ लंप ऑफ कॅन्सर सेल इज कॉल्ड ॲज मॅलिगंट ट्यूमर. आणि ग्रुप ऑफ लंप म्हणजे काय? गाठी. शरीरामध्ये अचानक पेशीच्या गाठी एकत्र होणे, आपण त्याला कॅन्सर म्हणू असं म्हटलं जातं. किंवा ट्यूमर होणे. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन टिश्यूज लाईक ब्लड. आणि कॅन्सर हे शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये होऊ शकतं. जसं तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर, युटेरसमध्ये होतं. इवन स्किनचा पण कॅन्सर होऊ शकतो किंवा ब्लड कॅन्सर पण होऊ शकतो. आता कॅन्सरचे रिझन्स बघा. कन्झ्युम्स ऑफ टबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट म्हणजे फ्रूट्स अँड लिफली व्हेजिटेबल्स इन फूड, एक्झिक्युसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड, बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हिअरडिटी मे अल्सो बी अ रिझन. काय सांगितले की टबॅको, गुटखा यासारख्या पदार्थाचं सेवन केल्याच्यानंतरही कॅन्सर होऊ शकतं किंवा अल्कोहोल घेतल्याच्यानंतरही कॅन्सर होऊ शकतं. स्मोकिंग केल्याच्यानंतरही कॅन्सर होऊ शकतं.
तेही एक कॅन्सरचं कारण असू शकतं. अजून सांगितले की फ्रूट्स आणि लिफली व्हेजिटेबल्स आपल्या आहारात कमी असणं आणि जंक्स फूड जास्त खाणं, जसं पिझ्झा, बर्गर वगैरे वगैरे, या सर्व आजारामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. आता कॅन्सरची लक्षणे, सिम्पटम्स: क्रोनिक कफ म्हणजे काय, दीर्घकाळ चालणारा खोकला. हॉर्स व्हॉइस म्हणजे काय, घोड्यासारखा आवाज किंवा आवाजामध्ये घरघरपणा येणे. डिफिकल्टी इन स्वॉलिंग. इनकरेबल स्कार इन इन्फ्लेमेशन, लम्प्स इन ब्रेस्ट, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस्ट. आणि या कॅन्सरच्या रुग्णाचे काय काय लक्षणं आहेत बघा. त्या रुग्णाला दीर्घकाळ खोकला असतो, त्याच्या आवाजामध्ये घरघरता येते. आणि अजून काय सांगितले की शरीरावर चट्टे आणि स्कार असतात किंवा चेस्टमध्ये, ब्रेस्टमध्ये लम्प्स म्हणजे गाठी असू शकतात. आणि त्या पेशंटचं अनपेक्षित असं वेट लॉस होत असतं. काय सांगितलं, डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर द पोस्टर ऑफ द डिस्प्लेइंग इन अ क्लासरूम. काय सांगितले, कॅन्सरबद्दल तुम्ही काय करा की डिस्कस करा आणि ते तुम्ही हे जे चित्र दिलं आहे तुम्ही ते वर्गामध्ये एकत्र डिस्प्ले करून चर्चा करा. आता हे बघा कॅन्सरचं किती भयानक चित्र आहे. काय सांगितलं याच्यावर, कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर्स. म्हणजे काय, आपण आहारावर जर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर काही प्रकारच्या कॅन्सरला आपण आळा घालू शकतो. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. आणि काय सांगितलं की फिजिकल एक्सरसाइज म्हणजे शारीरिक व्यायाम करणे हे सुद्धा एक मॉडर्न ट्रीटमेंटचा एक भाग आहे आणि त्याच्यामुळं खूप काही असा फायदा होतो. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, चिविंग, स्मोकिंग, एक्स्ट्रॅक्ट. आणि हे जे काही तंबाखू वगैरे वगैरे आहे, गुटखा आणि स्मोकिंग, सिगरेट वगैरे, हे आपण सगळं काही अवॉइड केलं पाहिजे. आता कॅन यू टेलमध्ये काय विचारलं बघा, डू यू रिमेंबर एनी पर्सन्स ड्रिंकिंग अ शुगर फ्री टी or avoiding a consumption of sweet? What may be the possible reason for this? आणि तुम्ही असं कधी नोटीस केले का, तुम्हाला आठवते का की एखादा व्यक्ती विदाऊट शुगरचा चहा घेतोय किंवा तो स्वीट खाणं टाळतोय, ते असं का करत बसा, असं का बरं पॉसिबल होत असेल? तर त्या व्यक्तीला काय असेल, कुठला आजार असेल जो तो शुगर अवॉइड करतोय. तर सेकंड लेसन कोणता आहे, नॉन इन्फेक्शन डिसीजमध्ये कॅन्सर झाला फर्स्ट आणि आता काय झालं, डायबिटीज. सेकंड इज डायबिटीज. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रीज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. काय सांगितले की आपला पॅनक्रीज काय करतो की एक इन्सुलिन प्रोड्यूस करतो, त्याच्यामुळे शुगरचं लेवल आपल्या शरीरामध्ये नियंत्रित होतं. इफ इन्सुलिन इज सिक्रिएटेड इन अ लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड. दिस ऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. आणि जर पॅनक्रीजनं इन्सुलिन क्रिएट करणं कमी केलं तर आपल्या शरीरातील शुगर लेवल काय होते की जास्त होते आणि आपल्याला डायबिटीज झाला असं आपण म्हणू शकतो. आता डायबिटीजचे सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड. आणि डायबिटीजचे लक्षणं आपण कधीच इग्नोर नाही केले पाहिजे. फ्रिक्वेंट युरिनेशन्स ॲट नाईट म्हणजे रात्री वारंवार लघवीला जावे लागणे. इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस किंवा आपलं अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे.